मी पहिल्या दिवशी तर विजयी आघाडी परळीमधनं धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा हा मोठा विजय आहे, सेलिब्रेशन आपण घरातलं पाहिलं। श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राचे कॅप्टन खरं तर विजयी टीमचे कॅप्टन आहेत आता ते, पुढचं माहित नाही पण आज मात्र ते विजयी कॅप्टन आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला, बंड केलं, त्या बंडानंतर यथेच्छ ट्रोलिंग झालं, टीका झाली, सगळं सहन करून नंतर सर्वेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलेला आहे आणि आज त्यांनी एक मोठं मताधिक्य मिळवून महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल उचललेलं आहे। एकनाथ शिंदे यांचं या सगळ्यातलं कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्त्वाचं। राहुल लोंढेंना चर्चेत आपण सहभागी करून घेऊयात। मुद्दा एकच आहे या सगळ्याच्यात, हे तर दिसतंय सरकार तुमचंच होतंय, मुख्यमंत्री कोण? बघा, मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा। त्यामुळे मला वाटतं साहजिकच आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, फेस त्यांचा होता, कॅप्टनशिप त्यांची होती, तर आमची कार्यकर्त्याची इच्छा आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। पण शेवटी वरिष्ठ नेते असतात, जसं नड्डा साहेब आहेत, अमित शहा आणि सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत, हे जे निर्णय घेतील तो महायुतीला मान्य करावा लागेल। त्यामुळे चर्चा आहे, जेव्हा आज पूर्णपणे आपण बहुमत घेतलेलं आहे, प्रचंड बहुमत घेतलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे 2 दिवसामध्ये त्याचा निकाल होईल, बैठक होईल, त्या बैठकीमध्ये नेता निवडला जाईल आणि तो नेता मग राज्यपालांकडे लेटर घेऊन जाईल, तो मुख्यमंत्री होईल। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून जशी प्रत्येकाची इच्छा असते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, तशी आमची इच्छा असते की आमचा नेता मुख्यमंत्री शेवटी, पण निर्णय जे वरिष्ठ घेतील तो लागू होणार आहे। पण नेते कार्यकर्ते म्हणून तुमची इच्छा आहे की? प्रत्येकाची इच्छा असते। एकनाथ शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षात बघा, मी तुम्हाला सांगतो की फडणवीस साहेबांनी प्रचंड काम केलं। राहुल मी जरा आपल्याला थांबवतोय। अजित पवारांना पेढे आलेत, आपल्याला विषय पेढे आलेत, सेलिब्रेशनचे पेढे आलेत, सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, बरं झालं पेढे। तोपर्यंत हे अपडेट मी देतो, पेढा आपण खाऊच। बारामतीतनं अजित पवार हे आघाडीवरती आहेत। बारामतीत जी चर्चा होती कालपर्यंत, काल संध्याकाळपर्यंत, की नेमकं कोण, तर मोठ्या दादांना जनतेनं साथ दिली असंच म्हणावं लागेल। मालेगाव बाह्यमधनं दादा भुसे विजयी झाल्याचं कळतंय। दादा भुसेंची सकाळपर्यंत पिछाडी होती आणि या मालेगाव बाह्यमधनं दादा भुसे यांनी विजय मिळवलेला आहे। हेच ते मालेगाव आहे ज्या मालेगाव मध्ये आपण जर पाहिलं तर शोभा बोरसेंना खासदारकीच्या निवडणुकीला मोठा लीड जो होता तो मिळालेला होता, पण आता इथं दादा भुसेंनी आपला बालेकिल्ला जो आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ तो राखलाय। सावंतवाडीतनं दीपक केसरकर, कारण यावेळी तिथं झालेल्या बंडामुळे दीपक केसरकरांची अवस्था अतिशय बिकट होती, पण राणेंनी मदत केली एकेकाच्या राजकीय शत्रुत्वाला। आज विजय जर मिळाला असेल तर तो मिळाला आहे। आता काय करू का बोलू आता का? सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून मतदारांना धन्यवाद देतो की या निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी थम्पिंग मेजॉरिटी, मी अगोदरपासून सांगत होतो की थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, खरं म्हणजे लँडस्लाइड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे। मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, लाडक्या भावांनी मतदान केलं, लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं। समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं 2.5 वर्षामध्ये त्याचं मोजमाप, नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे। खरं म्हणजे आता आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं, आता पुढच्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या
मनापासून धन्यवाद देतो. महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय, एवढा मोठा विजय मिळतोय. मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघातले देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने, मार्जिनने त्यांनी मला विजयी करण्याचं काम करतायत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मनापासून सगळ्यांचं, सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन. आज मैं महाराष्ट्र के तमाम मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, क्योंकि ये विक्ट्री जो है ये लैंडस्लाइड विक्ट्री है. ये मैंने कहा था कि महायुति को थम्पिंग मेजॉरिटी मिलेगी और इसीलिए मैं तमाम मतदाता जो है, मेरी लाडली बहनों को मैं धन्यवाद देता हूँ, लाडले किसानों को मैं धन्यवाद देता हूँ और लाडले हमारे भाई हैं, लाडले सीनियर सिटीजन हैं, सभी वर्ग जो है, सभी वर्ग को मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ऐसी विजयश्री प्राप्त कर दी है कि न भूतो न भविष्य तो ऐसी विक्ट्री जो इस बार मिली है, जो 2-2.5 साल हमारी महायुति ने काम किया है. ये महायुति ने जो काम किया है उसके काम के ऊपर ये जनता ने शिक्कामोर्तब किया है, काम को तवज्जो दिया है, प्राथमिकता दी है और इसीलिए महायुति को इतनी बड़ी जीत हासिल हुई है. इसलिए मैं महायुति के पूरे महाराष्ट्र की जनता को तो धन्यवाद देता ही हूँ.